लाडकी बहीण योजना तारीख ठरली आहे। दिवाळी बोनस कोणत्या कोणत्या ताईला पैसे पाहिजे बघा, तारीख ठरलेली आहे। 3 आनंदाच्या बातम्या तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। पहिली गोष्ट म्हणजे कधी तुम्हाला दिवाळी बोनस भेटणार आहे। दुसरी महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे ज्या ताईंचे पैसे बँकेने कपात केले होते त्यांच्यासाठी काय होणार आहे। आणि तिसरी आनंदाची बातमी असणार आहे तुम्हाला दिवाळी बोनस किती रुपये भेटणार आहे, कधी भेटणार आहे, सगळं पुराव्यासहित दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लवकरात लवकर सबस्क्राइब करा। 2 लाख फॉलोअर्स आपले लवकरात लवकर होणार आहेत। सगळ्यांनी लवकरात लवकर फॉलो करायचं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांना दिवाळी ही आनंदाची होणार आहे। कुणाला किती रुपये भेटणार आहेत सगळ्या गोष्टी सांगणार आहे। चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, कुणाला 7,500 रुपये भेटणार आहेत, कुणाला 4,500 रुपये भेटणार आहेत, कुणाला 3,000 रुपये भेटणार आहेत, कुणाला 3,500 रुपये भेटणार आहेत आणि कोणत्या तारखेला भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी डिटेल स्वरूपात मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे ती म्हणजे आज बघा, आज या ठिकाणी तुम्ही बघू शकता 6 लाख ताईंना पैसे भेटणार आहेत। 6 लाख कोणत्या ताई आहेत, ज्याला पहिल्या टप्प्यात पैसे भेटले नाही, दुसऱ्या टप्प्यात पैसे भेटले नाहीत, तिसऱ्या टप्प्यात पण पैसे भेटले नाहीत, अशा 6 लाख ताईंना आज पैसे भेटणार आहेत। बघा, 1 ऑक्टोबरला या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल 10 लाख ताईला पैसे भेटले होते। दुसऱ्या दिवशी 2 ऑक्टोबरला पण पैसे भेटले, जवळजवळ 13-14 लाख ताईला पैसे भेटले। काल पण या ठिकाणी 9-10 लाख ताईला पैसे भेटले। आज थोडी आकडेवारी कमी आहे, 6 लाख ताईंना आज पैसे भेटणार आहेत। आज सकाळी कोणाकोणाला पैसे भेटले ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा। खूप आनंदाची बातमी आहे, आज संध्याकाळी देखील तुमच्या अकाउंटला पैसे भेटणार आहेत। ज्या ताई राहिल्या आहेत सगळ्यांना सरसकट आज पैसे भेटणार आहेत। लक्षात घ्या, आज कुणाकुणाला पैसे आलेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। पण कमेंट बॉक्स मध्ये सांगताना नाव सांगा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बोलता ते सांगा आणि किती रुपये पडले हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की तुमच्यामुळे इतर ताईंना पैसे भेटणार आहेत। काल बघा, पुणे विभागामधल्या बऱ्याच ताईंना पैसे भेटले, मुंबई विभागामध्ये पण, कोकण विभागामध्ये पण काही ताईंना काल पैसे भेटलेले आहेत। त्याच्यामुळे काळजी करू नका। या ठिकाणी मराठवाडा असेल, विदर्भ असेल, सगळ्यांना पैसे या ठिकाणी मिळत आहेत। ज्या ताई स्क्रुटिनीच्या नियमानुसार राहिल्या होत्या त्या ताईंना आज 6 लाख ताईंना पैसे आज भेटणार आहेत। राहिली गोष्ट आता थोडेच ताई राहिल्यात, 15-20 लाख ताई राहिल्यात, त्यांना पण लवकरात लवकर पैसे भेटणार आहेत। काळजी करू नका। चला, कुणाला काही अडचण असेल तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी आज सांगणार आहे ती म्हणजे दिवाळी बोनस। बऱ्याच ताईंची आशा, कुणाकुणाला दिवाळी बोनस पाहिजे, कुणाकुणाची दिवाळी गोड व्हायची, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आनंद होईल का जर तुमच्या अकाउंटला डायरेक्ट 7,500 रुपये आले तर आनंद होईल का, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। बघा, 7,500 रुपये या ठिकाणी आपण पहिली ही बातमी बघितली आहे। आज 6 लाख ताईंना पैसे भेटणार आहेत। दुसरी बातमी आपण बघत आहोत कोणत्या कोणत्या ताईंना किती किती रुपये भेटणार आहेत, ती दुसरी बातमी असणार आहे। आणि तिसरी बातमी असणार आहे कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे भेटणार आहेत, ती पण गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 7,500 रुपये कुणाला भेटणार आहेत। बघा, आतापर्यंत पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा लक्षात घ्या 8 ऑक्टोबर दिवशी संपणार आहे। 8 ऑक्टोबर पर्यंत तुमचा तिसरा टप्पा सुरू राहणार आहे। लक्षात घ्या। ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नाही, ज्या ताईंनी सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत, त्याच्या अगोदर फॉर्म भरलेत, अप्रूव्ड आले सगळं, त्या ताईंना या ठिकाणी 8 ऑक्टोबर पर्यंत पैसे भेटणार आहेत। तिसरा टप्पा कधी संपणार आहे, 8 ऑक्टोबरला संपणार आहे। 8 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला सगळ्यांना पैसे भेटून जातील, काळजी करू नका। तिसऱ्या टप्प्याची गोष्ट म्हणतोय। आता राहिली गोष्ट दिवाळी बोनसची, ती पण तुम्हाला सांगणार आहे कधी भेटणार आहेत, काही काळजी करू नका। 8 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला भेटणार आहेत। लक्षात घ्या, ज्या ताईंना अजून 1 रुपया पण भेटला नाही त्यांना सुरुवातीला 4,500 रुपये भेटतील जर तुम्ही 31 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरला असेल। ज्या ताईंनी सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला त्यांना 1,500 रुपये भेटतील। पण आता लक्षात घ्या, 8 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला पैसे नाही भेटले, तुमच्या सगळ्या गोष्टी कंप्लीट आहेत 31 ऑगस्टच्या अगोदर, तर तुम्हाला डायरेक्ट 7,500 रुपये भेटणार आहेत। लक्षात घ्या, डायरेक्ट 7,500 रुपये कुणाला भेटणार आहेत, ज्या ताईला अजून 1 दमडी पण भेटली नाही, 1 रुपया पण भेटला नाही, ज्या ताई खूप नाराज झालेल्या आहेत,
त्या ताईला डायरेक्ट 7,500 रुपये भेटणार आहेत. लक्षात घ्या, दिवाळी बोनस सगट सांगत आहे. नंतर ज्या ताईला बघा सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरलाय, सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे, त्या ताईंना या ठिकाणी 4,500 रुपये भेटणार आहेत. दिवाळी बोनस सहित गोष्ट सांगत आहे. 1,500 रुपये तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे आणि दिवाळी बोनस म्हणून तुम्हाला या ठिकाणी 3,000 एक्स्ट्रा भेटणार आहेत. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुम्हाला जर नोव्हेंबर महिन्याचे पैसे आधीच एक्स्ट्रा भेटले तर याच्यामध्ये अजून वाढ होऊ शकते. म्हणजे दिवाळी बोनस डायरेक्ट तुम्हाला 4,500 रुपये भेटणार आहे. लक्षात घ्या, जर तुम्हाला 1 पण रुपये भेटला नसेल तर डायरेक्ट 9,000 तुम्हाला भेटतील. किती हजार? 9,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटतील जर तुम्हाला 1 रुपया पण भेटला नसेल. ज्या ताईंना या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरलाय त्या ताईंना या ठिकाणी बघा 6,000 रुपये भेटतील. किती हजार रुपये भेटतील? 6,000 रुपये भेटतील. आणि ज्या ताईंना आतापर्यंत पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा सगळे भेटलेले आहेत त्यांना डायरेक्ट 4,500 रुपये भेटणार आहेत. लक्षात घ्या, जर नोव्हेंबर महिन्याचा देखील हप्ता अगोदर आला तर, कारण अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे दिवाळी बोनस तर एक्स्ट्रा भेटणारच आहे, त्याचबरोबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पण पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला दिवाळी बोनस वेगळा, दिवाळी बोनस आणि तुम्ही दरवेळेचा लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता हा वेगवेगळ्या गोष्टीत लक्षात ठेवा. कारण लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयाचा हप्ता असणार आहे आणि दिवाळी बोनस तुम्हाला एक्स्ट्रा भेटणार आहे. त्याच्यामुळे तो किती भेटणार आहे तर तो जर आपल्याला समजल्या गोष्टी तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या 4,500 रुपये भेटणार आहेत. 4,500 रुपये कसे भेटतील तुम्हाला? एक दिवाळी बोनस आणि तुमचे ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबर महिना याचे 3,000 रुपये म्हणजे 1,500 प्रत्येकी जर घेतली तर 4,500 रुपये तुम्हाला अकाउंटला भेटणार आहेत. लक्षात घ्या, ज्या ताईंना पहिला, दुसरा, तिसरा टप्पा तिन्ही भेटले होते त्यांना या ठिकाणी डायरेक्ट 4,500 रुपये भेटणार आहेत. आता बघा सगळ्यात महत्वाची पुढची एक आता बातमी बघणार आहोत, ती म्हणजे बँक मधून कट झालेले पैसे परत मिळणार आहेत. बघा अजून एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेलं घेऊन, ती म्हणजे ज्या ताईंचे अकाउंटून पैसे कट झालेत म्हणजे यायचे होते 4,500 रुपये पण आले 1,500 रुपये, किंवा ज्या ताईंचे बँकाने पैसे कट करून घेतलेत ते देखील पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत. काय नेमका अर्ज वगैरे करावा लागणार आहे का काय करणार आहे ते डिटेल्स तुम्हाला एक नवीन व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे. ज्या ज्या ताईंचे पैसे कट झालेत बँकामध्ये त्यांना काय काय गोष्टी फॉलो कराव्या लागणार आहेत, काय काय गोष्टी कराव्या लागणार आहेत, मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तुम्हाला कुणाला असं पैसे कट झालेत का एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पटपट भरपूर सारे ताई लाईव्ह आहेत. ताईंनो सगळ्यांनी एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमचे पैसे बँकेने कट केले आहेत का, कारण वरून आदेश आलेले आहेत. जर तुम्ही व्यवस्थित अर्ज केला बँकेमध्ये जाऊन तुमचे पैसे तुम्हाला परत भेटणार आहेत. तर अर्ज कसा करायचा, कुठे करायचं सगळं सांगणार आहे. जर तुमचे पैसे कट झालेत का एकदा कमेंट बॉक्स मध्ये पट सांगायचं आहे. आणि ज्या ताईला पैसे भेटलेत त्यांना आज कसं वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आनंदी झाल्यात का ताई? ताईचं बघा, ताई व्हिडिओ बघत आहेत, काही दादा पण व्हिडिओ बघतात. आनंद होतो का? पैसे ज्यावेळेस येतात अकाउंटला कसा आनंद होतो एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. आणि याच आनंदासाठी एक दादाच्या व्हिडिओला लाईक करायचे, पट लाईक करून टाका. चला आता पुढची गोष्ट राहिली ती म्हणजे दिवाळी बोनस कोणत्या तारखेला भेटणार. सगळेजण रेडी आहेत का? दिवाळी बोनस घेण्यासाठी सगळेजण रेडी आहेत का एकदा सांगा. पुराव्यासहित तुम्हाला दाखवणार आहे, पुराव्यासहित दाखवणार आहे. दिवाळी बोनस कधी भेटणार पुराव्यासहित दाखवणार आहे. लक्षात घ्या, दिवाळी बोनस तुम्हाला कधी भेटणार आहे तो म्हणजे 10 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. काही ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल 10 ऑक्टोबर पर्यंत नाही, 10 ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला भेटणार नाही. जर कोणत्या पहिल्या एखाद्या ताईला डीबीटी झालं तर ते वेगळी गोष्ट आहे. पण अधिकृत माहिती म्हणजे सरकारकडून जी आलेली माहिती आहे ती आहे 10 ऑक्टोबर नंतर. बघा तुम्ही लक्ष दिलं असेल जवळजवळ आतापर्यंत किती 2.5 कोटी फॉर्म आलेले आहेत. 2,10,00,000 ताईंचा दुसरा टप्पा, तिसरा टप्पा किती होता? 2,10,00,000 ताईंचा. 2,10,00,000 ताईला 25 तारखेपासून पैसे भेटतात. आता बघा 5 तारीख, जवळजवळ 4-5 तारीख आहे. 10 दिवस झालं फक्त 2,10,00,000 ताईंचे पैसे वाटप चालू आहे. तर विचार करा जवळजवळ 2.5 कोटी ताईंना किती दिवस लागणार. त्याच्यामुळे लक्षात घ्या 10 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. 10 ऑक्टोबर. आणि कोणत्या ताईंना पैसे भेटणार आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. कारण असं
असं नाही की सरसकट सगळ्याला भेटून जाणार आहेत. बघा मागच्या वेळेस पण बघितलं असेल, पहिला टप्पा दुसऱ्या टप्प्याला ताईला पैसे भेटले, पण तिसरा टप्पा काही ताईला भेटला नाही, उशिरा भेटला. का भेटला, कसा भेटला, काही अडचणी आले का, त्या सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. त्याच स्वरूपात दिवाळी बोनस पण तुम्हाला 10 तारखेला कुणाला भेटणार आहे, 11 तारखेला कुणाला भेटणार आहे, 15 तारखेला कुणाला भेटणार आहे, किती तारखेपर्यंत चालणार आहे, सगळं सांगणार आहे. काळजी करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि व्हिडिओ कसे वाटत आहेत तुम्हाला, जे मी मार्गदर्शन करत आहे, तुम्हाला जी माहिती सांगत आहे, तुम्हाला दररोज तुमचे प्रश्न उत्तर घेत आहे, ते व्हिडिओ कसे वाटते ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. काही सुधारणा पाहिजेत का, किंवा तुमचे काही दुसरे प्रश्न असतील ते मला विचारत जा, म्हणजे त्याच्यानुसार मला अजून जास्तीत जास्त माहिती काढून तुमच्यापर्यंत पोहोचता येणार आहे. तर सगळ्या ताईंनो, तुमच्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये, एकदम ग्रामीण भागातल्या भाषेमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय. ज्या गोष्टी अवघड आहेत, ज्या गोष्टी समजत नाहीत, त्यांना सोप्या भाषेत कसं समजून सांगता येईल, तुम्हाला पैसे जास्तीत जास्त कसे मिळतील, तुमच्या काही जे प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह कसे होतील, अडचणी दूर कशा होतील, त्यासाठी मी दररोज मदत करत आहे, मेहनत घेत आहे, तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. व्हिडिओ नवीन पडला की पाहत जा, मित्रांना मैत्रिणींना शेअर करत जा, आणि काही जरी अडचणी आल्या तर प्रश्न विचारत जा. इथेच आज थांबूया. काही ह्याचे सगळ्या गोष्टीचे पुरावे पण तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे. पेपरला, न्यूजपेपरला कुठं आलंय ते पण दाखवणार आहे. काळजी करू नका. फक्त आता व्हिडिओ, आता वेळ झालेली आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळ्या गोष्टी पुराव्यासहित दाखवणार आहे. काळजी करू नका. चला, लाईक करून घ्या सगळ्यांनी, पट लाईक करायचं आहे आणि इथेच थांबायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.